महाराष्ट्र उद्या 14 एप्रिल या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म महोत्सव म्हणजेच भीमजयंती हा अतिशय आनंदाचा उत्सवाचा देशभरामध्ये हा सण साजरा केला जातो। याचप्रमाणे डोंबिवलीमध्ये सुद्धा तळागाळात वस्ती पातळीवर चाळ असेल, बिल्डिंग असेल, झोपडी असेल, यातून उद्याचा दिवस अतिशय आनंदात जातो। खरं तर आमच्या जीवनामध्ये हजारो वर्षे अंधारा होता, पण 14 एप्रिलमध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झाल्यामुळं आम्हाला त्या सूर्य आमच्या आयुष्यामध्ये नवा दिवा पेटला आणि खऱ्या अर्थाने मानवतेला एक मानवतेची ओळख करून देणारा महामानव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झाला। आणि या जन्माचा उत्सव आम्ही डोंबिवलीमध्ये नव्हे तर संपूर्ण भारत नव्हे तर जगभरामध्ये हा दिवस साजरा केला जातो। त्याचाच भाग म्हणून आम्ही डोंबिवलीमध्ये सातत्याने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या प्रमाणात मिरवणुकीचा कार्यक्रम असतो, लोकांचे बैठे कार्यक्रम असतात, मंजुरानाचे कार्यक्रम असतात, सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम असतात, असंख्य भागाभागामध्ये कार्यक्रम असतात। उद्याचा जो दिवस आहे संध्याकाळी आमची सिद्धार्थनगर या ठिकाणाहून, राहुल नगर या ठिकाणाहून, कोपरगाव इथून मोठ्या प्रमाणात फुलेनगर असेल या भागातून मिरवणुका निघतात आणि पश्चिमेकडे येऊन महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापाशी त्याचं महामानवाला वंदन करून तिथे विसर्जित केल्या जातात। उद्या संध्याकाळी 6 वाजता सिद्धार्थनगर येथून मोठ्या प्रमाणात हजारोच्या संख्येने लोक तिथे शहरातून जमतात आणि ती मिरवणूक पूर्वेला येते। या ठिकाणी अशा प्रकारचा आमचा कार्यक्रम आहे आणि या निमित्तानं मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ठाणे प्रदेश उपाध्यक्ष व कल्याण डोंबिवली झोपडपट्टी महासंघाचा जिल्हा अध्यक्ष या नात्यानं मी बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा देतो आणि पुढील वाटचालीसाठी सर्व नागरिकांना पुन्हा एकदा जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा। जय भीम, जय महाराष्ट्र। आणि आता वर जात आहे सर्वांना विनंती करतो